मला या लढ्यामध्ये मला जीवाला मुखावं लागलं तरी चालेल, परंतु मी या लढ्यामधून मागे हटणार नाही. कर्जत, खालापूर आणि खोपोली परिसरातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आता चांगलाच पेटण्याची शक्यता आहे. जीव गेला तरी चालेल, पण तरुणांना रोजगार मिळेपर्यंत मागे हटणार नाही असा आक्रमक इशाराच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषदेत दिला. कर्जत, खालापूर आणि खोपोली परिसरात MIDCच्या माध्यमातून अनेक मोठ्या कंपन्या उभ्या राहिल्या, मात्र या प्रकल्पांसाठी स्थानिकांच्या जमिनी गेल्या आणि दुसरीकडे रोजगारासाठी याच परिसरातील तरुणांना पुणे, मुंबई आणि नवी मुंबईकडे धाव घ्यावी लागत असल्याचा आरोप घारे यांनी केलाय. रोजगारासाठी होणाऱ्या या लांबच्या प्रवासात अनेक तरुणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे स्थानिक तरुणांवर हा अन्याय आणखी किती दिवस सहन करायचा असा थेट सवालच घारे यांनी उपस्थित केलाय. टाटा स्टील आणि गोदरेज कंपनीतील कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा, तसेच स्थानिकांना रोजगार देण्यासाठी असलेल्या 80% शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणीच सुधाकर घारेंनी केली आहे. इतकंच नाही तर कंपन्यांमध्ये सध्या किती रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत आणि त्यापैकी स्थानिक तरुणांना किती नोकऱ्या दिल्या जाणार आहेत याचा स्पष्ट खुलासा कंपन्यांनी करावा अशी मागणी त्यांनी केली. हा लढा कोणत्याही पक्षीय राजकारणासाठी नसून स्थानिक तरुणांच्या भवितव्यासाठी असल्याचं सांगत घारे यांनी सर्व राजकीय पक्ष आणि तरुणांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन केलंय आणि याच वेळी त्यांनी एक अतिशय आक्रमक इशाराही दिलाय. या लढ्यामध्ये मला जीव गमवावा लागला तरी चालेल, पण कर्जत, खालापूर आणि खोपोलीच्या तरुणांना हक्काचा आणि कायमस्वरूपी रोजगार मिळत नाही तोपर्यंत टाटा आणि गोदरेज विरोधातील या लढ्यातून मी मागे हटणार नाही असं सुधाकर घारे यांनी स्पष्ट केलंय. 4,000हून अधिक मुलं आपली कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतात. अशा पद्धतीने आपल्या कर्जत, खालापूरमध्ये जो आपल्या तरुणांच्यावर अन्याय होतोय, हा अन्याय आपण किती दिवस सहन करायचा? आता या अन्यायाला खऱ्या अर्थाने वाचा फोडण्याची वेळ आलेली आहे आणि मी तर माझ्या पक्षातील सर्व मंडळीला सांगितलं, ते तर माझ्या बरोबर आहेतच, पण मी सर्व पक्षाला, सर्व राजकीय पक्षांना आणि सर्व तरुणींना अगदी मनापासून हात जोडून विनंती करतोय, ही वेळ आपल्याला दौडून चालणार नाही, तर ही वेळ आपल्याला आवाज उठवण्याची आहे. मला पहिली मागणी माझी असेल तर दोन्ही कंपन्यांच्या मध्ये जे दोन्ही काम कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतायत त्याला दोन्ही कंपनीमध्ये टाटा असो, गोदरेज असो, यांना परमनंट करावं. जे कोणाचे कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट आहे, यूपीचे यूपीला जाऊ द्या, मंगळाचं बांगलादेशला जाऊ द्या, पण याला सर्वांना परमनंट करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जी भरती आहे खऱ्या अर्थाने जे 80% जी शासन निर्णय आहे, ते 80% आपल्याकडे आता किती आपल्याला रोजगार एम्प्लॉय लागणार आहेत आणि किती लोकांना आपण रोजगार देणार आहेत त्याचा आम्हाला पूर्ण खुलासा द्यावा. आणि आमच्याकडून तुम्ही आमच्या लोकल लोकांना किती लोकांना नोकरी देणार आहेत याची सुद्धा आम्हाला त्यांनी माहिती देणं गरजेचं आहे. मी माझ्याकडून तर मी पूर्ण याचा एल्गार पुकारलेला आहे. मला या लढ्यामध्ये मला जीवाला मुखावं लागलं तरी चालेल, परंतु मी या लढ्यामधून मागे हटणार नाही. जोपर्यंत आपल्या कर्जत, खालापूरच्या आणि खोपोलीच्या तरुणांना हक्काचा रोजगार मिळत नाही, जोपर्यंत त्यांना परमनंट स्वरूपाचा रोजगार मिळत नाही, तोपर्यंत पहिले टाटा आणि गोदरेजच्या या लढ्यामधून मी मागे हटणार नाही. त्यामुळे आता स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा हा मुद्दा नेमका कोणतं वळण घेतो, कंपन्यांकडून यावर काय भूमिका घेतली जाते आणि घारेंचा हा लढा किती निर्णायक ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मल्हार पवार,